हॅलो फ्रेंड्स, हाऊ इज द जोश. मी अपेक्षा करतो की तुमचा अभ्यास खूप चांगला चालू आहे. येणाऱ्या राज्यसेवेची खूप चांगली तयारी झालेली आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपला, तर काही सीसॅट संदर्भातल्या काही गोष्टी ज्या की परीक्षेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर व्यवस्थित आपण मॅनेज केल्या तर आपल्याला सीसॅटमध्ये जास्त मार्क घेण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात. आणि या मागच्या वर्षी म्हणजे 2020 असेल किंवा त्यातल्या 2019ला खूप युजफुल होत्या. बऱ्याच लोकांचे फीडबॅक आले. बऱ्याच लोकांनी युट्यूबवर तुम्ही फीडबॅक पण बघू शकता कमेंट्समध्ये की खूप फायदा झाला या गोष्टींचा. की जे मॅनेजमेंट आहे म्हणजे सीसॅटच्या पेपरचं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो. इनफॅक्ट इन अँड आउट पण डिसाईड होऊ शकतो तुम्ही पास होणार का फेल होणार. कारण हे खूप महत्त्वाची गोष्टी आहेत, राईट. तर त्यातली मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सीसॅटसाठी जी आवश्यक आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स. तुम्हाला कॉन्फिडन्स असणं हा फार गरजेचा आहे. प्रिलिम्स मध्ये कसं असतं की ऑप्शन तुमच्या समोर असतात, बरोबर आहे. इव्हन आता मेन्स मध्ये पण राज्यसेवेचे ऑप्शन तुमच्या समोर असतात. त्यामुळे इतकं काही अवघड नाही, तुमच्या समोर असतं. फक्त त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स आणि मानसिक जी एक तयारी असते ती जर झालेली असेल तर बऱ्यापैकी वेळेला तुम्हाला प्रिलिम्स मध्ये चांगले मार्क मिळतात. सीसॅट मध्ये पण कसं असतं की बऱ्याच वेळेला आपण जर रिडिंग कॉम्प्रेन्शनचा प्रकार बघितला, पॅसेजेस वगैरे, तर थोडंसं व्यवस्थित एक कॉन्फिडन्सनं त्याला सॉल्व्ह केलं तर मॅक्झिमम क्वेश्चन्स बरोबर येतात. आता बघा, पहिली गोष्ट जी मला वाटतं की गेल्या गेल्या पेपर आपण स्कॅन केला पाहिजे. म्हणजे पेपर हातात पडल्या पडल्या डायरेक्ट सुरुवात नाही करायला पाहिजे. जस्ट ग्लान्स करून घ्यायला पाहिजे की काय प्रकारचा पेपर आहे, किती प्रश्न. ऍक्च्युअली सेट पॅटर्न आहे की पहिले 50 प्रश्न हे कॉम्प्रेन्शनचे असतात. त्यातल्यात जर एखाद्या दिवस त्यांनी चेंज केला, हुकून चुकून डिसिजन मेकिंग दिलंय का नाही, काय, या सगळ्या गोष्टी थोडंसं स्कॅन करून घेतलं पाहिजे. त्याला काय फार 30 सेकंद लागतात, जास्त वेळ नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं जी केली पाहिजे की आपण जे ऍडमिट कार्ड असतं आपलं म्हणजे हॉल तिकीट सोबत एक इन्स्ट्रक्शनचं पेज असतं. त्याच्या पाठीमागच्या पेजवर जाऊन पहिले ABCD परत एन पासून सुरू 1 to 26 आणि परत 26 to 1 हे सगळं करूनच ठेवायचं. जोपर्यंत आपल्याला ते अलाउड करत नाहीत सील ओपन करायला तोपर्यंतचा वेळ आपण वापरून घेऊ शकतो. आणि एखाद्या वेळेस जर शक्य असेल तर एक साईडचा एखादा कुठला गणिताचा प्रश्नही आपल्याला बघता येऊ शकतो, पण तशी रिस्क घेण्याची काही आवश्यकता नाही, राईट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे मी जे म्हटलं की लोकांचं पास होणं आणि फेल होणं जे डिसाईड झालं ती म्हणजे तुमचा एक प्रायोरिटी असली पाहिजे, तुमचा एक सिक्वेन्स असला पाहिजे. काय पहिले सोडवायचं आणि काय शेवटी सोडवायचं. आता हे सर्रास म्हणजे कसं असतं की ज्याच्या त्याच्या स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रेंथवर डिपेंड असतं. पण बऱ्यापैकी वेळेला गेल्या गेल्या पहिले डिसिजन मेकिंग सोडून घ्यायचं. डिसिजन मेकिंग मॅक्सिमम 10 मिनिटाच्या आत जिकडे तिकडे डिसिजन मेकिंग करून टाकायचं, राईट. डिसिजन मेकिंग कसं सोडवायचं आपण याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. सध्या जो सिक्वेन्स येतो पहिले डिसिजन मेकिंग, त्याच्यानंतर आपण रिडिंग कॉम्प्रेन्शन कडे यायचं. रिडिंग कॉम्प्रेन्शन मध्ये साधारणतः बघितलं आपण तर एक असतो की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजचे पॅसेज असतात दोन, एक मराठीचा असतो आणि एक इंग्लिशचा, युजली असंच असतं. त्याच्यानंतर जे पॅसेज येतं रेग्युलर त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला करता येतील. एक जीएसचे जे आपले सब्जेक्ट आहेत म्हणजे हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी, जिओग्राफी वगैरे या जनरल पॅसेजेस. आणि त्याच्यानंतर जो एक प्रकार आजकाल विचारतात म्हणजे 18, 19, 20 की विज्ञानावर आधारित जे प्रश्न विचारतात त्यातला एक पॅसेज किंवा दोन पॅसेज असतात. किंवा एक नवीन ट्रेंड एक लॉच्या रिलेटेड पण विचारतात तो की कुठला प्रकारचा लॉ. म्हणजे 19ला मला वाटतं एक प्रश्न होता आणि 20ला पण एक प्रश्न होता जो असॉल्ट वाला पॅसेज होता. तर त्याच प्रकारचा पण एक असतो, पण तो सोपा असतो. तर विज्ञानचा जो आहे तो बऱ्यापैकी ज्यांना आर्ट बॅकग्राऊंड आहे त्यांना अवघड जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तो शेवटी ठेवा. जनरल जे पॅसेज आहेत ते आपण सोडवायला पहिली सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर जेवढे जनरल बऱ्यापैकी संपूर्णच घेतले पाहिजे. तिसऱ्या वेळेस मग आपण रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग जो प्रकार म्हणतो तो लॉजिकल रिझनिंग सोडून उरलेले ऍप्टिट्यूडचे सहजासहजी सुटतात म्हणजे एक 2 मिनिटामध्ये किंवा फार तर फार 1-1.5 मिनिटामध्ये सुटतात ते सरळ सोडून घेतले पाहिजे ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर मग परत जे उरलेले पॅसेज आहेत आपले की मराठी आणि इंग्लिश जे पॅसेज आहेत कुठले की मराठी ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नसतं आणि इंग्लिश पॅसेज ज्याचं मराठी ट्रान्सलेशन असतं ते सोडून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर विज्ञानचं एक जस्ट ट्राय करून बघायला पाहिजे आपल्याला जमतं का. कधी कधी खूप सोपे प्रश्न असतात आपल्या जीएसच्या नॉलेजवर पण ते सुटतात, मग ते एकदा ट्राय करायला पाहिजे. आणि मग राहिलेले जे काही पॅसेज क्वेश्चन असतील ऍप्टिट्यूडचे स्पेशली, मग त्यासाठी उरला वेळ तर ठीक आहे, नाही उरला तर काही प्रॉब्लेम नाही, राईट. तर हे सर्व करत असताना एक सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटते की अटेम्प्ट वाढवण्याच्या मागे लागून चुका जास्त करू नका. ऍक्युरेसीकडे जास्त भर द्या. म्हणजे 55-60 जरी चांगला अटेम्प्ट केला आणि नेट समजा 45-47 जरी बरोबर आले तरी खूप चांगला स्कोर येतो, राईट. नेट
47 जरी आले तरी आपला स्कोर खूप चांगला येतो. त्याच्यामुळे खूप जास्त अटेम्प्टच्या मागे लागू नका. अॅक्युरेसीकडे थोडं भर जास्त द्या. राईट. डिसिजन मेकिंगचे पॅसेज तर आपण सहज करतो. 40 क्वेश्चनचे पॅसेजचे आहेत, म्हणजे 2 पॅसेज जर सोडले कुठले पण घ्या, 40 क्वेश्चन खूप चांगले आहेत. 45 इथंच झाले आणि कमीत कमी 15 लॉजिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचे मिळून एक 60 अटेम्प्ट करायला काहीच हरकत नाही. पण वर्स्ट केस मध्ये समजा पेपर फारच अवघड असेल आणि तुम्हाला वेळ नाहीच पुरला तर 55 तरी अटेम्प्ट करा. 55 पैकी एक 5 ते 7 समजा चुकले तरी बऱ्यापैकी अॅक्युरेसी येते, किंवा 8 जरी चुकले तरी काही एवढा प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता 1/4 निगेटिव्ह आहे. पण यामध्ये एक गोष्ट करू नका की घाईघाईमध्ये वाटतं म्हणून एखादा आन्सर लिहित आहे, असं करू नका. आणि एक पॅसेज सोडवताना पॅसेज विषयी आपण ते नंतर बोलूया परत. त्याच्यानंतर आता पहिले डिसिजन मेकिंग बद्दल आपण बोलूया की डिसिजन मेकिंगला कसं अप्रोच केलं पाहिजे. तर डिसिजन मेकिंगला अप्रोच करण्यासाठी एक आपला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओला सर्वात जास्त चांगले रिव्ह्यू आलेले आहेत. आतापर्यंत मला सर्वात जास्त जर कुठल्या व्हिडिओसाठी रिव्ह्यू आले तर तो डिसिजन मेकिंगचा, तो बघून घ्या. मी लिंक प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शन मध्ये. एक 10च मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण 10 मिनिटामध्ये कमीत कमी 10 मार्क पक्के होतील आणि झाले. म्हणजे ते 19ला झालेत, 20ला झालेत आणि 21लाही होतीलच. 10 मिनिटाचा व्हिडिओ कमीत कमी 10 मार्क तुमचे 12.5 पैकी पक्के होतील. राईट. त्याच्यानंतर दुसरं एक जे जनरल ऑब्झर्वेशन माझं असं वाटलं की डिसिजन मेकिंग बद्दल, की जास्तीत जास्त वेळेला जो इन्क्लुझिव्ह अप्रोच असतो, ब्रॉडर आणि इन्क्लुझिव्ह ऑप्शन दिलेला 4 पर्यायांपैकी, याच्यामध्ये सांगितलं असतं की तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करा, त्याला इन्व्हेस्टिगेट करा, सिनियर सोबत डिस्कस करा आणि नंतर ते पब्लिश करा, अशा टाईप मधलं. याच्यावर 3-4 गोष्टी सांगितल्या ऑप्शन मध्ये मॅक्झिमम वेळा तेच उत्तर बरोबर असतं. आणि त्यातल्या परत कसं असतं कधी कधी की ऍक्टिव्हिटी, तुमचं ऍक्टिव्हिझम दिसलं पाहिजे. उंटावरून शेळ्या हाकण्याला जास्तीत जास्त मार्क देत नाहीत ते कधीच. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला सांगताय मी यांना हे करायला सांगेल, मी त्यांना ते करायला सांगेल, शक्यतो त्याला 2.5 मार्क पडत नाहीत. तेव्हा ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोच आहे, ज्याला कळतो ठीक आहे. त्याला काहीच नाही कळलं, मला ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोच कळत नाही, मला काहीच कळत नाही, एक जनरल ठोकताळा लावून बघा जमतंय का. की जास्तीत जास्त जो मोठा ऑप्शन आहे, म्हणजे समजा 4 ऑप्शन आहेत आणि 3 ऑप्शन मध्ये 3-3 सेंटेन्स दिलेत आणि एका ऑप्शन मध्ये 5 सेंटेन्स दिलेत, सरळ 5 सेंटेन्स वाला ऑप्शन मारून टाका. कारण काय होतं की तुमच्या जरी लक्षात नाही आलं ते लॉजिकली, तरी जास्तीत जास्त मोठे शब्द वापरलेत किंवा सेंटेन्सेस वापरलेत, याचा अर्थ त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे वरचे 2-3 ऑप्शन मिळून एक ऑप्शन केलेला असू शकतो. मॅक्झिमम वेळा तो ऑप्शन करेक्ट आन्सरचा 2.5 मार्क असतात. ते ठोकताळा हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण थोडंसं याच्याकडे येऊया, लॉजिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. लॉजिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड मध्ये जो काय माझे IIT मधले जे काय मित्र आहेत आणि ज्यांचं ऍप्टिट्यूड खरंच चांगलं आहे, त्यांच्याकडून एक गोष्ट मला जी शिकायला मिळाली ती म्हणजे की मॅक्झिमम वेळा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा, क्वेश्चन मध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे आणि काय आपल्याला विचारलंय त्यांनी हे पहिले समजून घ्यायचं आणि सरळ सरळ ऑप्शन बघायचे. सुरुवातीला सोडवायच्या मागे लागायचं नाही, सरळ ऑप्शन बघायचे. आणि जर असं वाटलं की ऑप्शन हे खूपच क्लोज आहेत तर सोडवायची गरज आहे. ऑप्शन जर तुम्हाला वाटलं की खूप डिफरन्स आहे तर तुम्ही सरळ क्वेश्चन व्यवस्थित वाचून एक लॉजिकली विचार करून की या वेळेमध्ये किती किती अंतर होऊ शकतं आणि अशा पर्यायाकडे जाऊ शकता. किंवा काय करायचं की कुठले पण जे 2 मधले ऑप्शन आहेत त्यातला एक ऑप्शन निवडायचा. म्हणजे जो आपण म्हणतो की समजा 10 दिलंय, 20, 30, 40 असे 4 ऑप्शन असतील तर 20 घ्या किंवा 30 घ्या आणि मग ते टाकून सोडून बघा. मग कमी जर व्हॅल्यू आली तर मग काय करू शकता तुम्ही की 10 कडे जाऊ शकता, जास्त आली तर 30 कडे जाऊ शकता. राईट. मग तुम्हाला फार तर फार 2 वेळेस जर तुम्ही व्हॅल्यू टाकली तर तुमचं ऍक्च्युअली उत्तर येतं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ऍप्टिट्यूड मध्ये ए आन्सर जास्त वेळा नसतं जेव्हा असे गणिताचे दिलेले असतात. कारण त्यांना हे एक्सपेक्टेड असतं की तुम्ही ए ची किंमत टाकून सॉल्व्ह करून बघाल, बी ची टाकून. शक्यतो सी किंवा डी मध्ये असतं, त्यातल्या सी हा ऑप्शन कधी पण निवडा, जी मधली व्हॅल्यू आहे 30 निवडा, 1, 10, 20, 30, 40 मधली, आणि 30 टाकून चेक करून बघा की हे उत्तर टॅली होतं का नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, बऱ्याच वेळेला एलसीएम बघा, वरच्या व्हॅल्यूज दिल्या, समजा 3 दिली आहे, 5 दिली आहे, मग 12 कुठे व्हॅल्यू दिसते का, म्हणजे एलसीएम निवडायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर डिव्हिजिबल, म्हणजे वर दिलेले जे काय संख्या असतात जसं 3 आहे, 5 आहे, आणि मग खाली दिलेली एखादी 150 आहे का, तर मग त्याला भाग जातो का 3 ने जातो, 5 ने जातो का जातो, अशी गोष्ट घेऊन उत्तराकडे जाण्याची एक प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त वेळा हे उत्तर बरोबर येण्याचे चान्स असतात. आणि सगळ्यात वेळा काही वेळेला जो गोंधळ होतो ना की आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचतो, इनपुट सगळे व्यवस्थित टाकतो आणि कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गफलत करतो. कॅल्क्युलेशन मध्ये गफलत करू नका, व्यवस्थित रफ्तेचा वापर करा किंवा म्हणजे हॉल तिकीटचे इन्स्ट्रक्शनचं पेज आहे त्याच्यावर व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, व्यवस्थित डिजिट मांडा, काशीची व्हॅल्यू काय दिली आहे, काय सोडवताय काय नाही. कारण काय होतं कधी कधी आपले एक स्टेप इथे असते आणि त्या स्टेपचं उत्तर दिलेलं असतं आणि ऍक्च्युअल मध्ये उत्तरामध्ये पुढची स्टेप असते, आपण याच स्टेजला बघतो, ऑप्शन मध्ये दिलाय आणि सिलेक्ट करतो. राईट. तसं करू नका. राईट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की
इगोवर घेऊ नका, कुठलाही प्रश्न इगोवर घेऊ नका. मी इंजिनियर आहे आणि मला हा प्रश्न कसं काय येत नाही, काय नाही, 3 मिनिट झाले 4 मिनिट झाले असं अजिबात करू नका. इगो सोडून द्या, कारण जाणून बुजून काही स्पीड ब्रेकर टाकलेले असतात आणि तुम्ही जर बघितलं असेल तर 1-2 क्वेश्चन ते कॅन्सल होतातच होतात. आपल्याला परीक्षेत कसं कळणार हा कॅन्सल होणार आहे का नाही होणार आहे? जास्त वेळ घ्यायला लागला की सोडून द्यायचं, त्याच्या मागे लागायचं नाही. आणि दुसरी गोष्ट एक ऑफिशियली ठाकरे जेव्हा अध्यक्ष होते आयोगाचे तेव्हा यशदामध्ये त्यांनी एक लेक्चर दिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्ही तेव्हा तर बघा तुम्ही पेपर खूप अवघडही होते, 13, 14, 15, 16 पर्यंत पेपर खूप अवघड होते. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पेपर हा मुद्दाम IIT वाल्याकडून काढून घेतो आणि मुद्दाम 1-2 क्वेश्चन चुकीचे टाकतो, स्पीड ब्रेकर टाकतो, जेणेकरून आम्हाला कळावं की कोणाला डिसिजन घेता येतं की नाही, कुठला सोडवायचा कुठला नाही. त्याच्यामुळे कधी कधी आयोग असं जाणून बुजून करू शकतं, त्यात ट्रॅप होऊ नका. राईट, वाटलं 2 मिनिटं किंवा जस्ट क्वेश्चन वाचल्यावर कळतं आपल्याला की आपल्या ह्या पट्ट्यात आहे का नाही, पट्ट्यात नसला सोडून द्या, पुढे जा. राईट, त्याच्यानंतर गोळे गोळे करताना, एन्सर्कलिंग करताना शक्यतो काय करा, ग्रुपमध्ये घ्या. म्हणजे एक पॅसेज 5चा किंवा मग 10 किंवा एक 20चा संच घेऊन सॉल्व्ह करा. GS मध्ये जास्त फायदा होईल. आणि सीसॅट मध्ये पण काय करू शकता, एक पॅसेज 5 एकदम एन्सर्कल करा. प्रत्येक एन्सर्कल करत बसू नका पहिल्या राऊंडला. काय होतं त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, इकडे बघण्यात इकडे बघण्यात इकडे बघण्यात. त्यापेक्षा 5 एकदाच घ्या आणि एन्सर्कल करा. मात्र जेव्हा शेवटचा राऊंड असतो, दुसरा किंवा तिसरा, मग तेव्हा क्वेश्चन सोडवला की लगेच एन्सर्कल करून ठेवा, कारण तेव्हा घाई असते, एखाद्या वेळेस पेपर हिसकावून घेतला तर आपण सोडवलेलं उत्तर राहून जाऊ नये. राईट, आता मग त्याच्यानंतर जे आपलं महत्वाचं आहे की रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला कसं अप्रोच केलं पाहिजे. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला अप्रोच करण्याचं बरेच जण विचारतात की पहिले क्वेश्चन वाचावा की पहिले पॅसेज वाचावा. आता हे असं एक आन्सर नसतं याला की म्हणजे तुम्ही पॅसेज वाचूनच सोडवलं पाहिजे किंवा क्वेश्चन वाचूनच सोडवलं पाहिजे. ते ऍक्च्युली पॅसेजवर डिपेंड असतं कुठल्या प्रकारचं पॅसेज आहे. पण शक्यतो काय करा, जनरली क्वेश्चन वाचून बघा, एक तुम्हाला अंदाज येईल काय प्रकारचे क्वेश्चन विचारले आणि मग त्याच्यानंतर पॅसेजकडे अप्रोच करा. किंवा क्वेश्चनचे स्टेटमेंट जरी नाही वाचले तर वरचं तुम्हाला लक्षात येईल की गांधीजींचे याबद्दल काय मत होतं, पण तुम्हाला लक्षात येईल की ह्या मतावर पॅसेजमध्ये कुठेतरी काहीतरी दिलेलं आहे. ऍटलिस्ट हे तरी तुम्ही करू शकता. आणि वर्स्ट केसमध्ये काय होतं कधी कधी की आपल्याकडे वेळ फार कमी राहिला आणि 2 पॅसेज सोडवायचे, 3 मिनिट राहिले किंवा फार 4 मिनिट राहिले. अशा वेळेस काय करा, डायरेक्ट क्वेश्चन वाचा आणि सोडवायचा प्रयत्न करा. मॅक्झिमम वेळा जर तुमचा GSचा अभ्यास चांगला असेल, तुमचं लॉजिकल थिंकिंग चांगलं असेल तर मॅक्झिमम उत्तर बरोबर येतं. म्हणजे एक ट्रायल बेसिसवर आम्ही करून बघितलं होतं. 5 लोकांनी पॅसेज सोडवायला घेतले होते. मला वाटतं 40 पॅसेज क्वेश्चन सोडवले होते. त्याच्यापैकी काही लोकांनी ज्यांनी पॅसेज न वाचता सोडवले तर त्यांचे 11 चुकले आणि ज्यांनी पॅसेज वाचून सोडवले त्यांचे 9 चुकले. फार डिफरन्स नाहीये 2चा. राईट, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट सोडवलं पाहिजे. हे जेव्हा वेळ आपल्याकडे फार कमी असते तेव्हा डायरेक्ट पॅसेज बघा. आणि कधी कधी तुम्ही बघा, एन्व्हायरमेंट रिलेटेड एखादा पॅसेज असेल, पॉलिटीच्या रिलेटेड एखादा पॅसेज असेल, तुम्ही डायरेक्टली सोडू शकता. म्हणजे आता पॉलिटीमध्ये काय वेगळं देणार आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही प्रोव्हिजन दिलेत किंवा काय ज्या गोष्टी आहेत, जे त्रिकालवादी सत्तेत त्याच्या विरुद्ध काही पॅसेज मध्ये दिलेलं शक्यतो नसतं. आणि मॅक्झिमम पॉझिटिव्ह ओरिएंटेड पॅसेज असतात, निगेटिव्ह ओरिएंटेड कधीच पॅसेज नसतात. म्हणजे एखाद्या ऑप्शन मध्ये म्हटलं असेल की सती प्रथा मिटवली हे चुकीचं झालं, असं पॅसेज मध्ये कधीही नव्हतं. किंवा गव्हर्नमेंट इंडस्ट्रीजला पोल्युशनसाठी जास्त नॉर्म टाकले नाही पाहिजे, असं कधीच करणार नाही. पोल्युशन कमी करण्याच्या संदर्भातच ते बोलणार. राईट, पॉझिटिव्ह ओरिएंटेड पॅसेज असतो त्यामुळे ऑप्शन पण निवडताना. आणि इव्हन रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये म्हणजे पॅसेजेस मध्ये पण एक ऑब्झर्वेशन माझं जे आहे, तर ब्रॉडर जे क्वेश्चन असतात, ब्रॉडर क्वेश्चन त्याचं आन्सर पण ब्रॉडर असतं. एखादी फॅक्ट जर पॅसेज मध्ये दिली असेल तर शक्यतो ते उत्तर असतं. आपण बघूया एखादा क्वेश्चन मागच्या वर्षीच्या 2020च्या पॅसेज मधला. राईट, तर त्याच्या संदर्भात या गोष्टी आपल्या झाल्या. त्याच्यानंतर पेपरमध्ये थोडंसं बघूया 20च्या पेपरमध्ये काय काय गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकल्या असत्या किंवा काय गोष्टी केल्या म्हणजे आपल्याला थोडासा आणखी फायदा होऊ शकतो. आता बघा, एक पॅसेज होता गॅसोलिन बायोफ्युअलचा 2020 मध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी एक सेंटेन्स दिलं होतं की गॅसोलिन कार्स आर स्लोली डिसअपिअरिंग, टेक्निशियन्स ऑफ दॅट कंट्री क्लेम. राईट, आता ऑप्शन मध्ये त्यांनी पर्याय काय दिला होता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, गॅसोलिन कार्स आर डिसअपिअरिंग. राईट, ऍक्च्युली हे स्टेटमेंट दिले पण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिले आणि त्याच्या पुढे असं म्हटलंय की टेक्निशियन्स ऑफ दॅट कंट्री क्लेम, म्हणजे त्या टेक्निशियनचा क्लेम आहे, ते त्रिकालवादी सत्य नाहीये. त्याच्यामुळे हे सेंटेन्स रॉंग आहे. तर जेव्हा आपण असे बघतो की हे सेंटेन्स पॅसेज मध्ये दिलंय आणि तेच ऑप्शन मध्ये पण दिलंय, पण ते कुठल्या कंटेक्स्ट मध्ये दिलंय, ते कोणाचं क्लेम आहे का की लेखकाचं जे मत आहे तेच मत त्याचे सहमत आहे, हे थोडंसं चेक करून बघायला काही हरकत नाही. राईट, तर हे थोडंसं काळजी करून बघा, घाईघाईमध्ये याच्यामध्ये चुका होऊ देऊ नका. राईट, त्याच्यानंतर बघा, जे पॅसेज मध्ये खूप सारा डेटा दिलेला असतो. हा एक पॅसेज बघा, PM किसान स्कीम वरचा 2020चा. त्याच्यामध्ये जे काही आकडेवारी दिली 2019-20
72,577 करोड, 43% वगैरे. तर पॅसेज वाचताना आकड्यांमध्ये जास्त गोंधळून जाऊ नका, आकडे बिलकुल स्किप करून टाका. आकड्यावर फार तुम्ही ट्रेंड घ्या, आकड्यावर कधीही प्रश्न विचारत नाही आणि शक्यतो आकडे लक्षात ठेवायच्या भानगडीत पडू नका. सरळ स्किप करून पुढे चला. म्हणजे डायरेक्टली असं तुम्ही बघू शकता, ॲट द करंट रेट ऑफ एक्सपेन्शन गव्हर्नमेंट इज अनलाइकली टू स्पेंड द एंटायर डॅश डॅश अमाउंट बजेटेड फॉर डॅश डॅश इयर ऑन ऑक्टोबर गव्हर्नमेंट स्पेंड डॅश डॅश दॅट इज पर्सेंट ऑफ दिस. तर हे डायरेक्टली तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकता. राईट, याच्यावर शक्यतो प्रश्न विचारतच नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं म्हणजे सायन्स बेस्ड जे पॅसेजेस असतात पर्टिक्युलरली, म्हणजे फोकल लेंथवरचा एक प्रश्न असेल, आयोगाड्रोज नंबरचा एक होता 18 का 19 ला विचारला होता, आणि मागच्या वर्षीचा एक जो ग्रॅव्हिटेशन सॅटेलाइटवर विचारलेला होता फिजिक्स पॅसेज. तर त्या पॅसेजमध्ये काय असतं कधी कधी की फार सोपे प्रश्न असतात. तुमचं जर जीएस अंडरस्टँडिंग चांगला असेल तर तुम्हाला डायरेक्टली पण सोडवता येतात. आणि जेव्हा 4 ऑप्शन असे असतात शक्यतो जीएस मध्ये पण आणि सीसॅट मध्ये पण, की एक क्वेश्चन होता 2 बॉल्स अनइक्वल मास इफ दे आर ड्रॉप फ्रॉम हाईट, तर काय होईल, म्हणजे कुठला पहिले लवकर पडेल, ज्याचा मास जास्त आहे कमी. एक पर्याय असतो मोठावाला लवकर पडेल, छोटावाला लवकर पडेल, दोघे सोबत पडतील आणि नथिंग कॅन बी कन्क्लुडेड. तर मॅक्झिमम वेळा हे गुगली क्वेश्चन असतात की दोघे सोबतच पडतील. इथं थोडं काळजीपूर्वक बघा, जेव्हा तुम्हाला जर घ्यायचं असेल की मोठा पडेल किंवा छोटा पडेल, हे गुगली क्वेश्चन असतात. जीएस मध्ये पण बघा आणि सीसॅट मध्ये पण बघा. असं नाही की तुम्ही बायस होऊन डायरेक्टली जे दिले की दोघं सोबत पडतील या पर्यायाकडे जावा. थोडासा कंटेक्स्ट वाचून अंदाज घेऊ शकता. पण जेव्हा वेळ फार कमी आणि अटेम्प्ट करायची तेव्हा बिंदास तुम्ही ही रिस्क घेऊ शकता. राईट, त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा एक पॅसेज बघा प्लांट किंगडमचा. प्लांट किंगडम मध्ये पण त्यांनी काय केलं होतं एक ऑप्शन मध्ये की प्लांट्स हॅव्हिंग वेल डिफरन्शिएटेड व्हॅस्क्युलर बंडल्स बट लॅकिंग प्रॉपर सीड्स आर, आणि एक ऑप्शन नन ऑफ द अबोव्ह होता. सहसा आपली काय मानसिकता झाली की नन ऑफ द ऑप्शन नसतोच, त्याच्यामुळे एमपीएससीने मुद्दामून हे ट्रॅप करण्यासाठी टाकले. तर नन ऑफ द ऑप्शन हा नसतो हे मनात ठेवू नका. कधी कधी नन ऑफ द ऑप्शन पण करेक्ट असू शकतो, कारण पॅसेज मध्ये अशा प्रकारच्या प्लांट बद्दल काहीही बोललेलं नाहीये, त्याच्यामुळे ते उत्तर नन ऑफ द अबोव्ह आहे. त्याच्यानंतर बघा एक आणखी काय करतात कधी कधी आपल्याला जी स्पीड मध्ये वाचायची सवय असते, घाईघाईमध्ये आपण स्टेटमेंट बघतो की द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन डिफरंट लेयर्स ऑफ द सॉइल इज युज्ड. राईट, आणि आपल्याला कुठेतरी हा पॅसेज मध्ये दिलेलं आहे, आपण असं बघतो आणि पुढे जातो. तर ऍक्च्युअल मध्ये पॅसेज मध्ये काय दिलं होतं, ऑक्सिजन दॅट रिक्वायर्ड फॉर अनेरोबिक डिकम्पोजिशन इज प्रेझेंट इन डिफरंट लेयर्स ऑफ द सॉइल. ऑक्सिजन दिलेलं होतं पॅसेज मध्ये आणि ऑप्शन मध्ये कार्बन डायऑक्साईड टाकलं, फक्त म्हणजे त्यांनी O2 चं CO2 केलं. राईट, तर हे थोडंसं काळजीपूर्वक पॅसेज सोडवताना बघणं गरजेचं आहे. राईट, त्याच्यानंतर बघा एक आणखी एक प्रश्न होता, मी जे म्हटलं होतं तुम्हाला की पॅसेज मध्ये पण जे आहे ना ब्रॉडर जे आन्सर असतात, म्हणजे मोठे मोठे म्हणण्यापेक्षा त्याला की सारासार सांगणारे, ना की एखाद्या फॅक्ट बद्दल बोलणारे. सारासार सांगणारे जास्तीत जास्त वेळा उत्तर करेक्ट असतं. म्हणजे असा एक प्रश्न होता की उतार्यानुसार राजकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा गांधींचे मुख्य योगदान काय आहे. आता मुख्य योगदान म्हटलं होतं त्यांनी, मग ऑप्शन असा होता की त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला आंदोलन आणि अनाकरणीय राजकारण शिकवले, आणि नंतर आता त्यांनी असा विश्वास निर्माण केला की आपले राजकीय साध्य हे साधनांच्या सुसंगत असावे. आता 2 जर मध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला काय डायरेक्टली बोलतो म्हणजे आंदोलन आणि अकलनीय, आंदोलन कसं करावं. पण जो चौथा ऑप्शन आहे तो काय म्हणतो साध्य आणि साधन, म्हणजे मीन्स आणि एंड्स बद्दल बोलतो, म्हणजे तो थोडा ब्रॉडर आहे. आणि जेव्हा क्वेश्चन येतो मुख्य योगदान काय आहे, तर अशा वेळेस जे ब्रॉडर वाला ऑप्शन असतो मॅक्झिमम वेळा ते उत्तर असतं. कट कॉपी पेस्ट एखादं एक्झाम्पल दिलेलं किंवा एखादी फॅक्ट दिलेली शक्यतो ते उत्तर नसतं. आणि हे पॅसेज मध्ये खूप वेळा लागू पडतं, म्हणजे 2013 पासूनचे जर तुम्ही बघितले 20 पर्यंत तर मॅक्झिमम तुम्हाला हे दिसेल की जेव्हा ब्रॉड लेवलचा क्वेश्चन असतो तेव्हा उत्तर पण ब्रॉडरच असतं. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की वर्डिंग जे आहेत ना, ग्रामर आपण टेस्ट केलं ना तर ग्रॅमॅटिकली जो क्वेश्चन करेक्ट आहे तर त्याच ग्रॅमॅटिकली आन्सर पण करेक्ट असतं, म्हणजे त्याच पद्धतीचा आन्सर असतो. तो क्वेश्चन होता विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मुख्य समस्या कोणती आहे. राईट, आता मुख्य समस्या कोणती आहे शब्द वापरला तर पर्यायामध्ये काय होतं, ती शिक्षणाच्या ब्रिटिश मॉडेलवर आधारित आहे, ती विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्य बिंबित नाही, ती अत्यंत श्रेणीबद्ध आणि विषमतावादी स्वरूपाची आहे, चौथा होता ती काही प्रतिष्ठानचे वर्चस्व कायम ठेवते. आता ठेवते आणि हा विचारलेला आहे. तिसऱ्यामध्ये काय दिलं होतं, ती अत्यंत श्रेणीबद्ध आणि विषमतावादी स्वरूपाची आहे. तर मॅक्झिमम वेळेला काय असतं की वरचं जे ग्रॅमॅटिकली विचारलं शक्यतो तेच उत्तर असतं. इव्हन जीएस मध्ये पण कधी ते विधान, तर मॅक्झिमम वेळा एमपीएससी काय करत, युपीएससी तसं करत नाही. युपीएससी मध्ये इज ऑब्लिक आर दिलेलं असतं, पण इथे काय होतं की विधान करेक्ट आहे आणि मग खाली जेव्हा ABCD BCD आणि एक असतं C ओनली B ओनली, तर मॅक्झिमम वेळा C ओनली किंवा B ओनली असतं. तसंच तुम्ही इथे पण चेक करू शकता.
आणि दुसरी गोष्ट पॅसेजमध्ये ते काही प्रतिष्ठानचे वर्चस्व कायम ठेवते असं दिलेलं नव्हतं, त्यांनी ते दिलं होतं वर्चस्वाला सतत पाठिंबा देत आहे. पाठिंबा देणे आणि कायम ठेवणे. कायम ठेवणे हे काय आहे की ऍक्टिव्ह त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, आणि पाठिंबा देणे म्हणजे काय की पॅसिव्हली काहीतरी त्याला सपोर्ट करतात. राईट, हे पण थोडंसं काळजीपूर्वक पॅसेजमध्ये बघण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला मॅक्झिमम आन्सर्स करेक्ट मिळवायचे असतील तर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, जे स्टेटमेंट बेस्ड लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन असतात, जसे की मागच्या वेळेस होता खजिना शोधक आणि पुरातत्व तज्ञ. याच्यामध्ये जे क्वेश्चन स्टेटमेंट विचारलं म्हणजे काय विचारलं हे फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. घाईघाईमध्ये पहिला शब्द वाचला आपण कन्क्लुजन, खाली कन्क्लुजन कडे जाऊ नका, पूर्ण वाचा ते. कन्क्लुजन पॉइंटिंग टू द डिसएग्रीमेंट बिटवीन ट्रेजर हंटर अँड आर्किओलॉजिस्ट. म्हणजे असं कन्क्लुजन की जे दोघांमधलं डिसएग्रीमेंट सांगते, राईट, डिसएग्रीमेंट सांगतंय हे फार महत्वाचं आहे. तर हे शब्द काळजीपूर्वक वाचा, म्हणजे स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन आहेत तर त्याच्यावरचे आपले आन्सर्स बरोबर येतील. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनसाठी आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मला वाटतं त्याच्यामध्ये अझम्पशन पण आपण कव्हर केलेलं आहे, जे की सहसा बऱ्याच लोकांना सहजासहजी जमत नाही, तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपल्या युट्यूब चॅनलवर त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. राईट, त्याच्यानंतर अझम्पशनचा जो एक प्रश्न विचारतो ते अझम्पशनचा. तर अझम्पशनचा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा काहीतरी गोष्टी अझ्युम करून कन्क्लुजन कडे आपण जात असतो, तेव्हा कन्क्लुजन हा पर्याय नसतो. बऱ्याच वेळेला आपल्याला सवय लागली स्टेटमेंट कन्क्लुजन मध्ये आपण सरळ कन्क्लुजन बघतो. तिथे जो शब्द विचारला त्यांनी, कन्क्लुजन विचारला असेल तर कन्क्लुजन लिहा, अझम्पशन विचारला असेल तर ते अझम्पशन म्हणजे काय, या सगळ्या रिलेटेडच्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. राईट, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला सांगायचं होतं की सीसॅट पेपर सोडवताना डिसिजन मेकिंगचं कसं सोडवलं पाहिजे आणि मॅक्झिमम मार्क कसे घेतले पाहिजे, त्याचा व्हिडिओ तर बघाच बघा. पण ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा, ब्रॉडर, इन्क्लुझिव्ह आणि जास्तीत जास्त ऍक्शन सांगणारा आणि स्वतःचं कॅरेक्टर हे म्हणजे काय म्हणतात त्याला आपण पॉझिटिव्हली ओरिएंटेड आणि ऍक्टिव्हिझम त्यातून दिसतं आपलं. आपण स्वतः एखादी गोष्ट करतोय आणि दुसऱ्याला सांगतो, आपण जी गोष्ट करतो त्याला जास्त मार्क दिलेले असतात. राईट, सर थँक्यू व्हेरी मच.